सुरुवातीला बातमी पालिका निवडणुकीविषयीची। आगामी पालिका निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये सामना रंगल्याचं दिसतंय। विशेषतः अजित पवारांची राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या पिंपरी चिंचवड पालिका आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात सुद्धा भाजपनं साबत पवित्रा घेतलाय। त्यामुळे मुंबई वगळता अनेक ठिकाणी महायुतीमध्ये कुस्ती होण्याची शक्यता आहे। महायुतीत रंगणार दोस्तीत कुस्ती। पिंपरीत भाजपचा स्वबळाचा नारा। ठाण्यात भाजप करणार पळताळणी। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय दबदबा, तर पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। पण आगामी पालिका निवडणुकीत इथं सत्ताधाऱ्यांमध्येच लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाजप तयार नाही। या महापालिकेत भाजपनं आपली राजकीय ताकद वाढवली आहे। त्यामुळेच भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातही परिस्थिती काही वेगळी नाही। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडे मोठं संख्याबळ आहे, पण भाजपला या महापालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलंय। त्यामुळे ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याविषयी भाजप चाचपणी करतंय। त्यामुळे या दोन्ही पालिका निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये भाजपाकडून स्वबळाची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। मात्र इतर महानगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवरती महायुती एकमेकांच्या विरोधात जरी लढली तरी निवडणुकीच्या निकालानंतर मात्र तिघे पक्ष आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळणार आहेत। सत्ताधाऱ्यातील या स्वबळाच्या नाऱ्यावरून आता राजकारण तापलं नाही तरच नवल। राज्यात भलेही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता असली तरी काही पालिका निवडणुकीत ते आपापसातच भिडणार आहेत। कारण सत्ताधाऱ्यांना या पालिकेत स्वबळावर सत्तेचं वेध लागलंय। त्यामुळे मुंबईत जरी ते महायुती म्हणून लढणार असले तरी अन्य काही ठिकाणी त्यांच्या सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।